अमरावती मनपा प्रशासनाने गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळताना 2-2, 3-3 महिने वाट पाहावी लागत आहे। या जन्म मृत्यूच्या दाखल्याचे काम विद्यार्थ्यांना, शाळेकरिता, वयस्कर लोकांना, पेन्शन करिता, आजारपणाकरिता, शासकीय कामाकरिता, प्रॉपर्टी व लाडकी बहीण योजनेकरिता अशा अनेक गोष्टींसाठी वारंवार पडते। मुलांच्या शाळेकरिता ऍडमिशन असो, कास्ट व्हॅलिडिटी करिता या दाखल्याचे सगळ्यात जास्त काम पडते। मुलांना परदेशात जाण्याकरिता सुद्धा कागदपत्रे तयार करताना जन्म मृत्यूच्या दाखल्याचे काम पडते आणि याच जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी प्रॉपर्टी फेरफार करण्यासाठी लोकांना दारोदारी फिरावे लागत आहे। कधी शहरातील सर्व झोन ऑफिस मध्ये तर कधी मनपा ऑफिस मध्ये सारखे फिरावे लागते। आपण मनपाने जो दाखले वाटण्याचा निर्णय झोन मध्ये दिलेला आहे त्या झोन मध्ये लोकांना दाखले मिळवताना फार त्रास होतो। कोणत्या झोन मध्ये फार गर्दी तर कोणत्या झोनवर काहीच गर्दी नाही आणि जी व्यक्ती ज्या झोन मध्ये राहते आहे तिथेच दाखला मिळतो। पण दाखला सिस्टीम ऑनलाईन असल्यामुळे तो जन्म मृत्यूचा दाखला कोणत्याही झोनला मिळाला पाहिजे होता, जेणेकरून लोकांना त्रास नसता झाला। 2 ते 3 महिने लोकांना तुम्ही त्रासून टाकता। जन्माचा व मृत्यूचा दाखला काढण्याकरिता 2 ते 3 महिने किमान, त्याहून कधी जास्त असे थांबावे लागते। त्यामुळे लोकांचे अनेक महत्त्वाची कामे रखडल्या जाते। या त्रासामुळे लोक फार संतप्त होत आहे। याआधी मनपामध्ये हेच दाखले 1 ना 2 दिवसात, कधी कधी तर अगदी त्याच दिवशी हातोहात मिळायचे। परंतु आता आपण जी पद्धती वापरून हे काम सुरू केलेले आहे ही पद्धती फार चुकीची आहे। आपण मनपा लोकांच्या हिताची कामे लवकर व्हावी याकरिता सज्ज असावे। या उलट आपण मनपा ही पद्धती लोकांना त्रासदायक केलेली आहे। आपणास विनंती आहे, जर तुम्ही अमरावती महानगरपालिकाने लोकांच्या हिताचे काम नाही केले तर तुम्हाला लोकशाही पद्धतीने पत्र दिल्यानंतर 4 दिवसात कोणता निर्णय दिला नाही, लोकांचा त्रास कमी केला नाही तर आंदोलन कोणत्याही क्षणी करेल व लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल व करून घेईल, अशी विनंती शिवसेनाचे शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी केलेली आहे। निवेदन देताना गोविंद दायमा, आनंद राठी, रमेश गुरमाडे, मनीष रामावत, प्रमोद वानखडे, निकेश शर्मा, अजीम खान, कमलेश गुप्ता आदि उपस्थित होते। झोनमध्ये त्या लोकांना कम से कम एका झोनमध्ये 4 वाजा मग त्याचे महानगरपालिका झोनमधून महानगरपालिका, मग त्याची शेवटी अशी परिस्थिती का म्हणते आमच्या इथं नोंद म्हणजे त्या माणसाला आपण किती घुमवण्याची पद्धत एकदम त्या माणसाला तुम्ही स्पष्ट का सांगत नाही, आम्ही तुम्हाला दाखला देऊ शकत नाही, या तुम्ही घुमू नका। कसं आता 3 महिन्या पावता दाखवतो, 2 महिन्या पावता दाखवतो, काढायचं आहे। मी आता फार प्रेरणा आलो, मी पण समजून घ्या, मी अभ्यास करून सांगू तुम्हाला, मला मजबूर नका करू का मी आंदोलन करण्यासाठी पूर्ण आहे। पावत्या माझं सगळं रेकॉर्ड आहे, कोणाला किती दिवसापासून त्या माणसाला काय करा त्याच्या कामात टाकलं। मग तुम्ही तसं गव्हर्नमेंटला सांगा ना, आम्ही लोकांचे कामं करू शकत नाही, लोकांना त्यांची कामं करून द्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।